श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी करावं माझ्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी. मग तो जॉब असू द्या किंवा बिझनेस असू द्या. पण जॉबसाठी एवढी भीती वाटत नाही, पण आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे जास्त यावेत. कुटुंबाच्या व्यक्तींना आपल्याला जे हवं, म्हणजे त्यांना जे काही हवं ते आपण त्यांना द्यावं, त्यांना एक चांगलं जीवन द्यावं. त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला पैसा खूप गरजेचा असतो. पण जे जास्त शिकलेले नसतात, ज्यांचं एज्युकेशन कमी झालेलं असतं, त्यांना जॉब केला तर पेमेंट चांगला मिळत नाही. जास्तीत जास्त 10-20, खूप डोक्यावरून पाणी गेलं 30,000पर्यंत जे शिकलेले नाहीत त्यांना पेमेंट पडतो. पण जर का बिझनेस केला ना, तर बघा, बिझनेसमध्ये खूप इन्कम आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट करावा. ज्याला जे कमी सॅलरी येते त्यांचा विचार असतो की आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट करावा. पण ते खूप घाबरत असतात, कारण की कसं होईल, काय होईल, माझ्याकडून सक्सेस होईल का नाही, लोक काय म्हणतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते पाऊल पुढे टाकत नाहीत. आणि त्यासाठी ज्यांना कोणाला नव्याने स्टार्ट करायचं आहे, ज्यांना वाटतं की मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करावं, त्यासाठी मी बिझनेस करावा, तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. तुम्हाला नक्की मोटिवेशन मिळेल, स्वामींचा आशीर्वाद मिळेल. स्वामी काय सांगतात त्या गोष्टी नीट ऐका आणि नक्की तुम्ही मग बिझनेस स्टार्ट करू शकता. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. बघा, तुम्ही आता जास्त आपल्याला इन्कम हवं आहे आणि त्यासाठी आपल्याला बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचं पालन करायला हवं, तर काय, सगळ्यात पहिलं म्हणजे कोणतंही काम, तुम्ही जे कोणतं काम सुरू करणार आहात ना, त्याचा अनुभव अगोदर तुम्ही स्वतः घ्या आणि मगच ते काम चालू करा. कोणीतरी येऊन म्हटलं, नाही तू हे काम कर, नाही तू हे काम कर. कोणी म्हणेल कपड्याचं दुकान टाक, कोणी म्हणेल चपलाचं टाक, कोणी म्हणेल याचं टाक, कोणी म्हणेल त्याचं टाक. बघा, तुम्ही जे काही स्टार्ट करणार असाल त्याच्यामध्ये अगोदर तुमच्याकडे पैसे किती आहेत त्यानुसार तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार नाही. मार्केटमध्ये जा, त्याची इन्क्वायरी करा, सगळं अगोदर स्वतः चेक करा आणि मगच कोणतीही गोष्ट, कोणताही बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचा आहे तो करा. लोकांनी सांगितलं म्हणून कोणताही बिझनेस करू नका. स्वतः आधी चौकशी करायची आहे, स्वतः इन्क्वायरी करायची आहे, तुम्ही ते करू शकता का नाही ते रेकग्नाइज करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ठरवलं आहे की नाही आता मला हा बिझनेस करायचा आहे, तर त्याच्यावरती ठाम राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण की जर का तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही ना, तर ती गोष्ट शेवटपर्यंत जाणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही करणार आहात त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. लोक बोलतील तुम्हाला की अरे हे काय चालू केले, किंवा हसतील तुमच्यावरती, तुमचा धीर कमी करतील, तुम्हाला डिमोटिवेट करतील, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपण जे काही करणार आहेत, कारण की आपण अगोदर त्याच्यावरती पूर्ण स्टडी केलेली असते आणि त्यानंतरच बिझनेस चालू केलेला असतो. त्यामुळे तुम्ही जे काही करणार आहात ना, त्यासाठी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही ना, तो कधीच सक्सेस होत नाही. त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, कधीच तुम्ही हारणार नाही आणि जे काही तुम्ही स्टार्ट करताल ना, ते नक्कीच यशस्वीरित्या तुम्ही पार पाडताल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठरवताना तुम्ही तुमच्याकडे बजेट किती आहे त्यानुसार बिझनेस ठरवायचा आहे. तुमच्याकडे बजेट 1,00,000चं असेल आणि तुम्ही 50 लाखाचा बिझनेस करायचा प्लॅनिंग करत असाल ना, तर ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही अगदी साध्या वडापावच्या गाडीपासून स्टार्ट करू शकता. डायरेक्टच हॉटेलचं स्वप्न बघू नका. तुमच्याकडे जेवढं बजेट आहे त्यानुसार तुम्ही बिझनेस करा. बघा, कोणताच धंदा हा कमी नसतो. मग तो बघा, गाड्यावर करा तुम्ही किंवा हॉटेलमध्ये करा, शोरूममध्ये असू द्या किंवा दुकानात असू द्या. तुम्ही जर प्रामाणिकपणे धंदा केला ना, तुम्ही प्रामाणिकपणे बिझनेस केला ना, तर तुमचा आजचा गाडा उद्याचं हॉटेल असेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कोणताही तुम्ही निश्चय कराल त्यावेळेस लक्षात घ्या की आपल्याकडे किती बजेट आहे आणि आपण किती इन्व्हेस्ट करू शकतो, त्यानुसार तुम्ही बिझनेस करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रामाणिकपणे कष्ट करायचं आहे, देवावरती विश्वास ठेवायचा आहे.
कारण की करता आणि करविता तेच आहेत. त्यामुळे नेहमी स्वामींवरती विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा आणि जो कोणता बिझनेस तुम्ही स्टार्ट करणार आहात तो स्वामींच्या आशीर्वादाने स्टार्ट करा. नक्की तुम्हाला यश प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.